मित्रांनो, आज सरळ बोलणार आहे. काही लोकांना राग येईल, पण जे खरं आहे तेच बोलणार. सध्या सगळीकडे ट्रेंडिंग असणारा राजा शिवाजी या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर रिलीज झाला आणि सगळीकडे फक्त एकच गोष्ट सुरू आहे, चर्चेत आहे. भव्य आहे, जबरदस्त आहे, इतिहास घडवणार आहे. पण खरंच का, की आपण फक्त नावामुळे डोळे बंद करून टाळ्या वाजवणार आहोत? सगळ्यात आधी एक मोठा प्रश्न, हा ट्रेलर पाहून तुम्हाला खरंच छत्रपती शिवाजी महाराज दिसले का, की फक्त एक बॉलिवूड स्टाईल हिरो दिसला? कारण मला जे दिसलं ते म्हणजे स्लो मोशन, जोरात ओरडणारे डायलॉग्स आणि अतिशय ओव्हर टॉपची ती ॲक्शन. शिवाजी महाराज म्हणजे शांत, बुद्धिमान आणि गनिमी काव्याचे उत्तम उदाहरण. पण इथे काय दाखवलंय? एकदम रागीट आणि युद्धात तलवार घेऊन फिरवणारा योद्धा. हा इतिहास आहे का फक्त मसालेदार सिनेमा? आता कलाकारांबद्दल बोलायचं झालं तर अभिषेक बच्चन, संजय दत्त, विद्या बालन, बमन इराणी ही मोठी स्टार कास्टिंग तर आहे, यात काही शंकाच नाही. पण प्रश्न असा आहे की सगळे चेहरे पाहून तुम्हाला मराठा साम्राज्य वाटतंय की एक हिंदी फिल्म इंडस्ट्रीचा मोठा प्रोजेक्ट वाटतोय? शिवाजी महाराजांचा सिनेमा आहे, पण फील अगदी बॉलिवूडचा येतोय. हीच सगळ्यात मोठी गडबड वाटत आहे. आणखी एका मुद्द्यावर बोलायचं झालं तर हा चित्रपट पॅन इंडिया म्हणतात, पण रिलीज फक्त हिंदी, मराठी आणि तेलुगूमध्ये. मग तमिळ, कन्नड, मल्याळम, बंगाली कुठं गेले? खरंच हा भारताचा इतिहास टिकवायचा असेल तर सगळ्या भाषांमध्ये का नाही? ट्रेलरमध्ये ॲक्शन सीन, खरं सांगायचं झालं तर सीन थेट तानाजीसारखे वाटतात. एक तलवारीचा वार आणि 2 तुकडे, हत्तीची फाईट, बैलाची फाईट, हे सगळं बघताना एकच वाटतं, आपण इतिहास पाहतोय का व्हिडिओ गेम? कारण जर सगळा चित्रपट असाच असेल तर भावना कुठे आणि वास्तव कुठे? म्युझिकबद्दल बोलायचं झालं तर अजय अतुल आहेत म्हटल्यावर म्युझिक दमदार हे नक्की असणार. पण फक्त बॅकग्राऊंड म्युझिकमुळे चित्रपट चालत नाही. कंटेंट, प्रेझेंटेशन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लागते ती सत्यता. शेवटी एकच सांगते, हा चित्रपट यशस्वी व्हायला हवा, कारण मराठी इंडस्ट्रीसाठी ही खूप मोठी रिस्क आहे. पण आंधळेपणाने सपोर्ट देणं हे सुद्धा चुकीचं आहे. चूक असेल तर बोलायला हवं, नाहीतर पुढे जाऊन असंच होईल. कारण इतिहास जपणारे आपणच आहोत. आणि खरी गोष्ट तुमच्यावर आहे, हा ट्रेलर तुम्हाला खरंच आवडला का, की फक्त नावामुळे तुम्ही इम्प्रेस झालात? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.